हिंगोली लोकसभेचे दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान होणार असून 26 एप्रिलला हिंगोली लोकसभेसाठी मतदान होणार आहे। प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने जोरदार प्रचार सुरू आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जातोय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे प्रतिनिधी माधव दिपके। आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर साहेब। एक महत्त्वाचा प्रश्न मुलाखत सुरू करण्या अगोदर या बॅनरवर लिहिले आता लढायचं आणि गद्दारांना गाडायचं, काय अर्थ समजायचा? स्पष्ट आहे ना, अतिशय स्पष्ट आहे। गद्दारीचा पेव आलेला आहे। जे ते पाहिलं ते आपलं आपलं काम संपलं की गद्दारी करायला लागले, तर काय अतिशय स्पष्ट आहे। त्याला काय म्हणजे न समजायसारखा काही विषय नाही आहे। ज्या लोकांनी या भारताशी गद्दारी केली असेल किंवा मग उद्धव साहेबांशी बेईमानी केली असेल, शरद पवार साहेबांशी बेईमानी केली असेल, ज्या लोकांच्या भरोशावर मोठे होऊन ज्या लोकांना फेकून दिलं आणि दुसऱ्या पक्षामध्ये गेले असतील आपलं साध्य साधायला, तर त्या सगळे जरा गद्दारच म्हणतात। त्याला काय दुसरं काय म्हणतात? चालू आहे। मतदारांनी तुम्हाला का निवडून द्यावं, काय मुद्दे घेऊन तुम्ही सांगते की मला निवडून द्या म्हणून? आमचा अजेंडा आहे की आम्हाला शेतकऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, माता भगिनीचं रक्षण झालं पाहिजे, नवतरुणांना काम मिळालं पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगारी दूर झाली पाहिजे, अशा अनेक हाताच्या गोष्टी आम्ही त्याच्यासाठी लढतो। हिंगोली लोकसभेमध्ये तुमच्या विरोधात महायुतीचे उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा उमेदवार आहेत। मग ह्या सगळ्या लढाईमध्ये नागेश पाटील आष्टीकर ही निवडणूक कशी? अहो, हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे, आमच्या हातात काही राहिलेलं नाही आहे। जनतेने हातात घेतलेली आहे, जनता ठरवेल, जनता जनार्दन आहे। आज नितीन गडकरींची हिंगोलीत सभा होतीये, तुमच्या विरोधात जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारासाठी चालू द्या ना, होऊ द्या त्यांची काही तुमचे त्यांना त्यांचं काम करायचं आहे। त्यांना ते अजून मंत्री आणतील, अजून पंतप्रधानाला आणतील बोलून, ते अजून कोणाकोणाच्या सभा घेऊ द्या। आमची एकच सभा, आखरीची सभा 2024ला सगळ्याचं उत्तर माननीय उद्धव साहेब ठाकरे आणि शरद पवार साहेब आणि बाळासाहेब हे देतील। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।